नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत मराठी रायझिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये आहेत प्रणोती सावंताई. प्रणोती सावंताईंनी पांडुरंग सावंत जे त्यांचे पती आहेत त्यांच्या रिटायरमेंटच्या नंतर सुरुवात केली. म्हणजे अख्खं आयुष्य त्यांनी जॉब केला, घर चालवलं, सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि रिटायरमेंटच्या नंतर व्यवसायाला सुरुवात केली आणि लोकांना सोलापुरी चादरी त्या देत आहेत. एवढी एनर्जी अगदी कामोठेवरनं मानसरोवरवरनं त्या बोरिवलीपर्यंत स्टॉल लावायला कित्येक वेळा येत असतात आणि ते बघून आम्हाला पण कळत नाही की एवढी एनर्जी ह्या लोकांमध्ये येते कुठून. यांच्या एपिसोडमध्ये आपल्याला शिकायला मिळेल की सुरुवात कधीही केली तरी चालते. हा ना, त्याला काही लिमिटेशन नाही. तुमच्या मनात इच्छा आहे म्हणजे तुम्ही सुरुवात करू शकता. दुसरी गोष्ट शिकायला मिळेल ती म्हणजे तुम्हाला फायनान्सचा प्रमाणापेक्षा जास्त विचार करायची गरज नाही. आपल्याकडे स्किल लेवल किती आहेत त्याचा विचार करायची गरज नाही सुरुवात करताना, एस्पेशली वेन यू आर स्टार्टिंग व्हेरी स्मॉल. आपण या उद्योजकांना यासाठी तुमच्यासमोर आणतोय की तुमच्या पण मनात जेव्हा पण उद्योग करण्याचा विचार येईल तेव्हा मोठ्या मोठ्या लोकांची भाषणं ऐकून आपण इन्स्पायर होतो आणि चुका करतो. या छोट्या छोट्या वाटणाऱ्या पण मोठे ॲम्बिशन असणाऱ्या उद्योजकांची जी सुरुवातीची जर्नी आहे ती आत्ता फ्रेश आहे. जेव्हा ते मोठे होतात आणि बोलायला लागतात तेव्हा ते हे गमतीशीर वाटायला लागतं सगळं, पण नाव दे आर लिव्हिंग दॅट एंटायर थिंग. आणि जो या प्रवासात त्यांना तुम्ही भेटलात, त्यांच्याशी बोललात, त्यांना ऐकलत, तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा प्रवास नक्की कोणते चॅलेंजेस येऊ शकतात, काय काय गडबडी येऊ शकतात आणि कशा प्रकारे त्याच्यावर मात करायची आणि पुढे जायचं. हा ना. प्रणोतीताई नमस्कार. नमस्कार ताई, तुमचं बालपण कुठे गेलं, तुम्ही कुठे राहिला होता त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. बालपण मी लहानपणापासून मामांकडे वाढलेत, म्हणजे आईच्या आईकडे, आजी आजोबांकडे. ओके. आजोबा पोलीस होते त्यामुळे माझं बालपण एकाच ठिकाणी नाही झालं. असं आजोबांची नोकरी बदली व्हायची 4-4 वर्षांनी, त्यामुळे माझं बालपण मुंबईमध्येच झालं. जन्म मुंबईचाच, पण बालपण पलटण रोड म्हणजे भायखळा, त्याच्यानंतर दादर, कांजूरमार्ग, भांडूप, असं करत करत माझं बालपण तसं माझं बालपण गेलं. त्यामुळे शिक्षण पण म्हणजे तसंच वेगवेगळ्या स्कूलमध्ये झालं, म्हणजे वेगवेगळ्या शाळांमध्ये. वेगवेगळ्या शाळांमध्ये झालं. म्हणजे एकच शाळा नाही झाली. आणि मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम? नाही, मराठी मीडियम. मराठी मीडियम. आपण सगळेच मराठी मीडियम. आपण सगळेच, बरोबर, 100% मराठी मीडियम. बरोबर. नंतर कॉलेज, झुंझुनवाला कॉलेज, घाटकोपर, कारण कांजूरमार्गला राहिलं होतं तर जवळ तेच कॉलेज होतं. काय शिकलं तुम्ही? माझं 12वी शिक्षण झालंय. ओके. ओके. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स. ओके. 12वी झालं. त्याच्यानंतर मग जॉबला मी हॉस्पिटलमध्ये होते, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲज अ रिसेप्शनिस्ट म्हणून होते. ऍक्च्युली आधी त्या डॉक्टरांकडे मी क्लिनिकमध्ये कम्पाऊंडर म्हणून होते. मग त्यांनी त्यांच्यानंतर हॉस्पिटल ओपन केलं डॉक्टरांनी. मग त्यांनी मला, मी तिथे 4-5 वर्ष कम्पाऊंडरचं काम केलं. मग त्यांनी हॉस्पिटल वगैरे, त्यांनी मला रिसेप्शन ॲज अ जॉब दिला. ओके. तर तिथे ते मी 8-9 वर्ष मी ते ॲज अ रिसेप्शन म्हणून जॉब केला. त्याच्यानंतर लग्न झालं. मग लग्नानंतर पण मी फर्स्ट मुलगी होईपर्यंत जॉब केला, म्हणजे 5 वर्ष, मुलगी 5 वर्ष होईपर्यंत जॉब केला. म्हणजे मला मुलगी 5 वर्षाची होईपर्यंत मी जॉब केला. मग शाळेत घालायची वेळ आली ना, तेव्हा मग तिला सकाळी, माझा 8चा टाइम असायचा मॉर्निंगला, 8 ते 4 ड्युटी असायची. मग तिला सकाळी उठून तिला बेबी सिटिंग मध्ये ठेवायला मला पण स्वतःला असं त्रास व्हायला लागला. आणि परत तिला उठवायचं, मग ती सकाळी सकाळी ती रडा आणि ते नकोसं वाटायचं. मग मी मग जॉब सोडून दिला. म्हटलं ठीक आहे, जॉब ही कहाणी मला वाटतं जवळपास वर्किंग वुमनची आहे. बरोबर, जवळपास. म्हणजे कोणीतरी प्रेग्नन्सी मध्ये किंवा असा तो खूप मोठा गॅप येतोच. त्याच्यानंतर मुलांची काळजी घेण्याच्या विषयामध्ये डेफिनेटली होतं, बऱ्याच लोकांचं होतं असं. पण मग जॉब सोडला, त्याच्यानंतर सोडला तो, मग कायमचा सोडला. जॉब सोडला. मग नाही, घरी बसून पण मला असं, म्हणजे काय करू, तर घरी बसून काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. जो दिवसभर काम करतो त्याला घरी बसून काहीतरी करायला पाहिजे. मग मी ट्युशन्स घेतले. मोठ्या मुलीची, तिला शिकवता तिच्या मैत्रिणींचे वगैरे ट्युशन्स घेत होते मी. ट्युशन्स पण झाल्यानंतर दुसरी मुलगी पण झाली. तुम्ही जुन्या उद्योजक आहात. मी उगाच सांगितलं मग की आता म्हणजे म्हातारपण बोललं नाही पाहिजे, कारण आपण पण होणार आहे. आणि इट इज ओनली अबाउट एज, नथिंग एल्स. म्हणजे ह्यांच्या एनर्जीवरनं सांगतोय मी, इट इज ओनली अबाउट एज, नंबर. हा ना. म्हणजे तुम्ही तेव्हापासून काही ना काहीतरी उद्योग करतातच. ट्युशन चालवणं इज ऑल्सो. ट्युशन्स केले. नंतर त्याच्यानंतर ऍज अ सेल्स टॅक्स ऑफिसमध्ये प्रोफेशनल टॅक्स कलेक्ट करायचा 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब होता, तोही केला. नंतर पोस्टाची एजन्सी घेऊन ते पण मी 10 वर्ष काम केलं ऍज अ पोस्टल एजंट.
आणि त्याच्यानंतर हे डोंबिवलीमध्ये आम्ही राहत होतो तेव्हा मी केलं. मग नंतर कामोठ्याला जेव्हा मी शिफ्ट झालो मग तेव्हा काहीतरी मला काम हवं होतं, म्हणजे मग तेव्हा मी कोकण बाजार, म्हणजे तेव्हा आलो नंतर 4-5 वर्षानंतर कोकण बाजार मला ऑनलाईन दिसला, मग मी जॉईन केला. आणि तुम्हाला कोकण बाजार दिसल्यानंतर बिझनेस करावा असं वाटला पुन्हा? बरोबर, यस, खरं हे खरं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चलो चलो, मोठं काम झालंय आमच्या हातून असं मी म्हणेन. ओके, म्हणजे कोकण बाजार बघूनच तुमच्या मनात विचार आला आता की आपण बिझनेस केला पाहिजे. जोरदार जोरदार. मग घरच्यांची, कुटुंबांची कशी साथ मिळाली? घरच्यांची, मिस्टर साथ देतात. म्हणजे मी जेव्हा कोकण बाजार एक्झिबिशनला लावते तेव्हा पण ऑनलाईन पण मला, आम्ही सोलापूर चादरचं प्रोडक्ट आहे, कधी सोलापूरला जायचं झालं तर ते मला माझ्याबरोबर येतात. पण तिकीट कधी सोलापूरला जाऊन सोलापूर चादर घेऊन येतो आम्ही. हो, ओके. आणि तिकीट वगैरे काढायचं काम मग ते म्हणजे मुलगी चलो, म्हणजे तुमच्या सगळ्यांचं तिकीट वाचवायचं काम ताई करतात. बरोबर सर, तिकीट वाचवायचं, वेळ वाचवायचं काम करते तिथे जाऊन. आणि तिकडे गेल्यानंतर तुम्ही फसू शकता, तो वेगळा विषय, ते सगळं तुम्ही वाचवताय. ओके, तर ह्या ताईंच्या मागे उभे आहेत ते म्हणजे साहेब, हा ना, पूर्ण. आम्ही नेहमी बघतो, पण तुम्ही एक सांगा मला, म्हणजे एक क्युरियस प्रश्न आहे, म्हणजे असं काय त्याच्यात चुकीचं वाटून घेऊ नका, तुम्ही वजनदार प्रोडक्ट का मी वजनदार की जेव्हा हे 2020 जेव्हा कोविड चालू झालं तेव्हा मला घरच्यासाठी मला स्वतःला चादर पाहिजे होती, सोलापुरी चादर. ओके. पण ती कुठेच, म्हणजे मी अगदी भायखळा, फोर्ट, दादर, लालबाग, आमच्या पहिले कामोठ्यामध्ये आम्ही बघितलं, मला कुठे मला पाहिजे तशी सोलापुरी चादर मिळाली नाही. म्हणजे कधी पोत नव्हतं बरोबर, कधी रंगाची गॅरंटी देत नव्हते, असं सगळं होतं, कधी रिझनेबल प्राइस नव्हती. मग मी म्हटलं मला हा जर प्रॉब्लेम असू शकतो जर मुंबई सारख्या ठिकाणी राहून, तर मग इकडे आम्ही ना, म्हणजे आमचे शेजारी होते, म्हणजे आमच्या जस्ट घराच्या समोर राहायचे ते, आणि ते पण सोलापूरचेच होते. तर त्यांच्या सोबत आई जायची त्यांच्या घरी राहायला, फिरायला, म्हणजे ते वर्षातनं किंवा 2-4 वर्षातनं असं एकदा दोनदा जायची. आणि मग ते सोलापुरी चादरी घ्यायलाच जायचे तिकडे, बाकी काही काम नाही. म्हणजे ते त्यांच्या गावी जायचं कारणच ते की सोलापुरी चादरी मला घ्यायचे. मग आमच्या गावालाच या, मग जेव्हा पण, खा पण, राहा पण, असं ते, बिकॉज शेजारी आपण फॅमिली सारखेच नॉर्मली राहत असतो. ती जायची आणि ते चादरी घेऊन यायची. त्याच्यानंतर आम्ही इथे जेवढ्या पण चादरी घेतल्या, विचित्र प्रकार आहे. म्हणजे त्याच्यावरती, म्हणजे ते सोलापुरी सांगून विकतात, हे क्राईम म्हटलं पाहिजे. याच्यावर ना एक आता 12 जानेवारीला एक लेख आलेला लोकसत्ता पेपरने टाकला याच वर्षी, की हे तामिळनाडू, कर्नाटक मध्ये ह्या चादरी बनवतात आणि सोलापूरला जाऊन ते सोलापूर नाव टाकून विकतात. हा लेख ह्या वर्षी सोलापूरलाच जाऊन विकतात, सोलापुरी म्हणून. कारण त्याच्यावर खाली सोलापूर लिहिलेलं असतं, म्हणजे जे तामिळनाडू, कर्नाटक मध्ये चादरीवरती, आणि सोलापूरच्या ज्या चादरी आहेत त्यांच्यावरती मिलचं नाव लिहिलेलं, आणि ह्यांच्या चादरी आहेत त्याच्यावरती सोलापूर लिहिलेलं असतं. आपल्याला वाटतं सोलापुरी चादर. पण सोलापूरमध्ये पण सर खूप असे दुकान आहेत, म्हणजे अगदी अक्षरशः बिल्डिंग मध्ये, म्हणजे बिल्डिंगच्या बिल्डिंग 1+4, ते लोक पण, म्हणजे इव्हन त्यांची, आता मी ते नाव नाही घेत, एक अशी आहे, म्हणजे एक अशी मिल आहे की जी कोविडमध्ये बंद झाली. आणि आम्ही जेव्हा हे एक्झिबिशन करत होतो तेव्हा आम्हाला ते कस्टमर आम्हाला बोलायचे की आम्हाला त्याच चादरी आणून द्या. म्हणून आम्ही म्हटलं चला कस्टमरचे एवढे सांगते म्हणून आम्ही गेलो होतो सोलापूरला की तिकडच्या बघूया ते कस्टमर सांगतात ते. तर ती मिल अक्षरशः बंद झाली कोविडमध्ये. पण ते लोक काय करतात, दुसऱ्या मिलमध्ये जाऊन आपलं नाव घालतात तिकडे आणि तीच कस्टमरला विकतात. म्हणजे त्यांची बंद झाली मिल, पण ते कस्टमरला त्यांनी सांगितलेलं नाहीये की आमची मिल बंद झाली, आम्ही दुसऱ्या मिलमध्ये जाऊन आमचं नाव घालून, आमच्या प्रोडक्टचं नाव घालून आम्ही विकतोय, ते देतात. असं. तर मग मी हे चान्स खूप जास्त आहे की ते बाहेरच प्रोडक्ट देतात. म्हणजे ते अशी फसवणूक करतात. म्हणजे तिकडे आपला जो आंबा आहे तसाच विषय येतो की हापूस आंबा बाहेरचा येतो आणि त्याला नाव हापूस, रत्नागिरी हापूस आहे आणि देवगड हापूस आहे. बरोबर. तसं आमच्या साखरीवरचं होत नाही. आमच्या जर आम्ही प्रत्यक्ष त्या मिलचं नाव घातलेलं असतं की ह्या मिलची आम्ही विकतो. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि अजूनही अस्तित्वात ती आहे, म्हणजे मिल अजूनही असते. म्हणजे आता 60 वर्ष त्या मिलला झाली, अजूनही ती अस्तित्वात आहे. नाही, तुमच्या चादरी ज्यांनी पण घेतल्या, म्हणजे इन्क्लुडिंग आमच्या पण फॅमिलीने, जबरदस्त, म्हणजे जो तो एक्सपिरियन्स होता सोलापूरला जाऊन घेऊन यायचा, एक्झॅक्ट एक्सपिरियन्स आहे. आणि अजूनपर्यंत एक पण म्हणजे कंप्लेंट नाही आहे कोणाची, दरीची पण कसलीच.
तुमचा व्यवसाय आणि घर कसं काय एकत्र सांभाळता? म्हणजे आता घर पण तुम्हीच हो सांभाळता सर. आणि व्यवसाय पण तुम्हीच सांभाळता. हाऊ यू डू दॅट? हा. म्हणजे माझी तक्रार असते की असं नाही झालं पाहिजे, असं झालं पाहिजे वगैरे वगैरे. पण मग आता मला तुमची साईड ऐकायची खरंच जेन्युइनली. नाही, म्हणजे सकाळी आपल्या फोरम मध्ये माझा प्रश्न असतो हा. की काही कोणाला कन्सर्न आहे का, Concern तर आहे. तुम्हाला असला तर सांगा. नाही, कन्सर्न असं नाही सर. सकाळी मी मला जर जायचं असेल आता कुठेही, म्हणजे कस्टमरला समजा कोणी ऑनलाईन नको आम्हाला तुम्ही घरी आणून द्या किंवा आता एक्झिबिशन असेल, तर मी सकाळी थोडी लवकर उठते, सगळं घरातलं आवरते, जेवण वगैरे सगळं अगदी सगळं आवरूनच मग मी घरात डब्बा घेऊन मी एक्झिबिशन साठी जाते. मी बाहेरचं खात नाही, कारण Okay. मिस्टरांना ते आवडत नाही म्हणजे बाहेरचं. त्यामुळे शक्यतोवर मी डब्बा घेऊन, म्हणजे माझा डब्बा आमच्या दोघांचा घेऊन मी जाते. क्या बात आणि आहे. थोडी घरातली कामं, समजा मला मिस्टर नाही येणार असेल, समजा मला ग्राहकांकडे जायचं तर मग थोडी राहिलेली कामं ते करतात, म्हणजे थोडी मदत करतात ओके, मला. एक पर्सनल प्रश्न हा, विचारतो. सर. तुम्हाला भांडायला वेळ मिळतो दोघांना? ते सुट्टीच्या दिवशी कधीतरी रात्री असं. हो ना, म्हणजे कधीतरी आपल्याला मिळायला वेळ की बरोबर भांडत असणार ना. ओके, तर तुमच्या पहिल्या ऑर्डर बद्दल सांगा. तुमचा पहिला ग्राहक ज्याने ऑर्डर घेतली, हा. तो तुम्हाला आठवतंय का आता? पहिली ऑनलाईन म्हणजे तुम्ही काहीतरी प्रयत्न करत होतात, प्रोडक्ट हा. आणले, मग विकायला हा. सुरुवात केली, मग ते कोणी? पहिलं who was your ऑर्डर first म्हणजे customer? मला खरं ऑनलाईनच, मी कोकणावरच पहिली माझी चादर म्हणजे सोलापूरचं Sell जाऊन झाली. ऑनलाईन सेल झाली. जबरदस्त. हा, आणि त्याने आम्हाला सांगितलं बरं झालं तुम्ही आम्हाला ऑनलाईन आम्हाला मिळाली ना, तर आम्हाला एकतर सोलापूरला आम्हाला जायला जायला वेळ मिळत नसतो, आणि गेलो आम्ही कुठल्या तरी ग्रुप बरोबर, तर ते लोक त्यांना पाहिजे तिकडे आम्हाला घेऊन जातात. आम्हाला ह्या मिलची पाहिजेच होती, जी आमची म्हणजे माझी आई वगैरे जुनी, हो, हो. वापरते. हा, तर तुमच्यामुळे आम्हाला ती इथे घर बसल्या मिळाली. म्हणजे बिलकुल बिलकुल हा. बिलकुल बिलकुल बिलकुल. असं सांगितलं. ओके, तुम्ही पहिल्यापासून फेसबुकवरती होतात की कसं काय? म्हणजे फेसबुकवर ऍक्टिव्ह होतात हा, तुम्ही पहिल्यापासून? फेसबुकवर जास्त ऍक्टिव्ह होते पण एवढी नव्हते, आणि ऑनलाईन मला तेव्हाच कोकण बाजार दिसला. ओके, तर मला मी त्याआधी म्हणजे ऑनलाईन विक्रीचा पण अनुभव तुमचा कोकण बाजार सोबतच हा, आहे? हो हो, आणि एक्झिबिशन सर पण माझं म्हणजे कोकण कोकण बाजारतर्फेच पहिलं एक्झिबिशन माझं कोकण बिलकुल बाजारतर्फेच बिलकुल चालू बिलकुल झालं. बिलकुल. म्हणजे सगळ्या प्रत्येक तुमच्या हो सर, टप्प्यामध्ये कोकण बाजार आहेच. बाजारचा खूप महत्वाचा वाटा आहे माझा. चलो, घरातून व्यवसाय सुरू करताना म्हणजे व्यवसाय करताना कोणत्या अडचणी येतात? म्हणजे तुम्हाला हा, सुरू करताना तर मजा वाटली असेल, म्हणजे बरोबर. नंतर काय काय अडचणी आल्या असतील? मी पहिले फक्त सोलापुरी चादरीच आणलेल्या व्यवसाय सुरू करताना. मग कस्टमर सांगायला लागले की नाही आम्हाला हेही हवं तेही हवं, पण ते आणायला मला घरामध्ये थोडी जागा कमी पडायला लागली. की आता मी जर आणलं, समजा कस्टमरने मला सांगितलं मी हे जर आणलं, पण ते मला त्याच्यात म्हणजे इम्प्रूव्हमेंट झाली माझी, मी करत गेली त्याच्यामध्ये, पण ते परत ते कधी कधी मला काय होतं, मला कुरिअरचा प्रॉब्लेम, कधी कुरिअर बंद असेल तर ते मला कस्टमरपर्यंत पोचवायला कधी कधी प्रॉब्लेम येतो खूप. म्हणजे सणासुदीचे दिवस असले की कुरिअर कधी ते सांगतात 4 दिवस जातील, नाहीतर असं तर आज केलं तर उद्या लगेच जातं, मिळतं. पण सणासुदीच्या बऱ्यापैकी. दिवसामध्ये मला जरा थोडा थोडा challenge प्रॉब्लेम येतो. येतो. बाकी असं काही कधी प्रॉब्लेम नाही आला बाकी. म्हणजे प्रोडक्टचं पॅकेजिंग करणं कुरिअरसाठी, हा, सोबत ग्राहकांशी बोलणं, हा, आता मी बोंबलत असतो तर डेटा ठेवणं, हा. अशी मल्टिपल कामं कशी त्याची सांगड घालता तुम्ही? ते मीच म्हणजे हे मी करते. यासाठी विचारतोय हा, की कोणी नवीन व्यवसाय सुरू करत असेल त्याची हा. पहिली अडचण हीच असते की हे इतना थोडी होऊ शकतं, म्हणजे एवढं सगळं थोडी करू शकतो हा. मी, ह्याच्यातलं हे करेन हे करेन हे करेन. ऍक्च्युअली बिझनेस चालू केला म्हणजे तुम्हाला सगळंच करायचं. हा. तुम्ही कशी त्याची सांगड घालता? नाही, कसं तुमचा दिवसाचा प्लॅन असतं? समजा कस्टमरने मला फोन केला किंवा व्हॉट्सअप केला मेसेज की मामाला ही चादर पाहिजे, म्हणजे तर मी आता दुपारी मेसेज केला तर रात्रीपर्यंत मी त्यांना फोटो पाठवूनच देते, म्हणजे, आणि त्यांना सांगते उद्या दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत तुम्ही मला पेमेंट केलं, तुम्हाला जे आवडेल ती मला व्हॉट्सअप करा, परत मार्क करा त्याच्यावर कोणतीही फोटो पाठवून, 2 वाजेपर्यंत पेमेंट केलं तर मी त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला 6 वाजेपर्यंत कुरिअर करणार. कुरिअरचा मी डिस्पॅचचा फोटो आणि हे ट्रॅकिंग ID नंबर मी कस्टमरला पाठवते. ओके. पेमेंट केल्यानंतर पेमेंट करा तुम्ही, मग मी त्याच्यानंतर त्यांना ते फोटो पाठवते दोन्ही, बरोबर, आणि की त्यांना हे मी पाठवलं हा म्हणून. पाठवलंय तुमचा हा ट्रॅकिंग ID आहे, उद्या किंवा जास्तीत जास्त परवा तुम्हाला मिळून जाईल डिलिव्हरी मिळून हा. जाईल. मग मी लगेच परत मुंबईतलं दुसऱ्या मुंबईत दिवशी- असेल तर, हा, मुंबईतलं बाहेर असेल मुंबईत. तर मग हा, थोडा वेळ तर लागू 1-2 दिवस. हा, आणि त्याच दिवशी मी दुसऱ्या दिवशी त्यांना विचारते की तुम्हाला मिळालं का कुरिअर, मग ते म्हणतात हा, मग मिळालं तर मला लगेच तुम्ही मला रिव्ह्यूज द्या, असं मी तेव्हाच्या तेव्हा लगेच त्यांना व्हॉट्सअप मेसेज करून आणि थँक्यू पण सांगतात की तुम्ही माझ्या व्यवसायाला मदत केली,
छान, म्हणजे तुम्ही सुंदर प्रोसेस बनवून ठेवले तुमच्या कामाची. कसं आहे ना, आपण काम किती छोटं करतोय किंवा किती मोठं करतोय ते महत्वाचं नाहीये, ते कशा पद्धतीने करतोय ते महत्वाचं आहे. आणि म्हणून ते त्याला लॉंगेटिव्हिटी मिळते की लांबपर्यंत ते आपण करू शकतो. हा ना, तर तेच आपण चारुताईंकडनं नक्कीच शिकू शकतो. की म्हणजे एक्सक्युजेस 100 असतात की हे नाही करू शकत, ते करू शकते, किंवा हे ह्याला मला वेळच नाही मिळत. आता आम्हाला किती, म्हणजे ताईंना पण माहिती आहे की आम्हाला बरेच लोक हे सांगतात की आम्हाला मार्केटिंगला वेळ नाही आहे, आणि चारुताई वेळ काढतात मार्केटिंगला. बरोबर ना? ते पोस्ट त्यांच्या नियमित असतात, नियमित. बरोबर ना? सांगा. नाही सर, हे चुकीचं आहे. आम्ही खोटं बोलत नाही. मी खोटं बोलत सांगा. हा नाही सर, कोकण बाजारवर आम्हाला असं नेहमी सांगितलं जातं की तुमची एक तरी पोस्ट कोकण बाजारवर पडली पाहिजे. 2 पोस्ट आम्हाला अलाउड आहेत, पण एक पण पोस्ट करायला आम्हाला खरं तर मला वेळ मिळत नाही. म्हणजे वेळ काढायला पाहिजे करायच्यासाठी, पण काढत नाही. एक मी खूप मोठी चुकीची गोष्ट करते, हे मला माहिती आहे. पण तुम्ही आतापासून काढायला चालू करा, आता सगळ्यांना सांगा बघू. नक्कीच मी आजपासून एक पोस्ट तर नक्की करणार कोकण बाजारवरती. नक्की फेसबुक ऍड. ओके, असा कोणता तुमचा अनुभव आहे किंवा एखादी चूक जी तुम्हाला आठवते आणि त्याने तुम्हाला खूप काय शिकवलं की हे नाही करायचं उद्यापासून? म्हणजे कळलं ना की असं एखादा टप्पा येतो, काहीतरी घडतं आणि आपण म्हणतो की हे नाही करायचं. हा सर, आजपर्यंत तर कधी कस्टमरची आली नाही कंप्लेंट, पण एक कस्टमर आहे की त्यांनी मला ग्राहकांच्या तक्रारीबद्दल ना, तुमच्या चुकांबद्दल पण बोलतो आपण, की व्यवसायात एखादी चूक आपण केली आणि अशी सर आजपर्यंत माझ्यातून म्हणजे नाही झाली अशी चूक. कस्टमरने मला एकदा म्हणजे माझी सतरंजी घेतली होती, पण नंतर त्यांनी मला असा फोटो पाठवला की बघा थोडीशी विरळ झाली आहे म्हणून, लगेच म्हणजे 8 दिवसांनी. तर मी सांगितलं ठीक आहे, पाठवा मला, मी तुम्हाला रिफंड पैसे करते. म्हणजे मला त्यांनी विचारलं मग तुम्ही काय करणार या सतरंजीचं? म्हणजे तर मी म्हटलं मी तर आता, तुम्ही तर घेणार नाही ना ती, तर मी तर वापरू शकत नाही ती, तर मी एखाद्या गरीबाला ती दान करणार ती सतरंजी. मग ते कस्टमरला नाही, मग मीच दान करेन ती. त्याने मला असं उत्तर दिलं की ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, मला दुसरी पाठवा, मी पैसे पे करते त्याचे, ही माझ्यातर्फे मी दान देऊन टाकते. तुम्ही दान करणार ते मीच दान करेन असं म्हणाला. म्हणजे मला त्याने रिफंड नाही मागितले पैसे. म्हणजे फक्त माझ्या 5 वर्षातला हा एकच असा माझा अनुभव आहे. ओके. आणि ती सर माझी अजूनही कस्टमर आहे पुढे, ती म्हणजे ती टिकलेली आहे. हा म्हणजे काल पण मला मी काल पंचाची ऑर्डर टाकली होती आपल्या कोकण बाजारवर, नवीन पंचायला. तिने मला 8 पंचांची, कारण मी 4 पंचे फ्री दिलेले, विश्वास बसल्यानंतर तर तिने मला सांगितलं 8 पंचे पाठव. कालच ऑर्डर दिली, पण मी शनिवारी ना हे करत नाही कुरिअर, कारण का रविवार असतो, कुरिअर बंद असतं आणि ते त्यांच्या हब मध्ये पडून राहतं आणि मग ते उंदीर बिंदीर. त्यामुळे मी सोमवारी केलं की ते संध्याकाळी उठलं लगेच मंगळवारी मिळून जातं. तर मी ग्राहकांना सांगते मी सोमवार ते शुक्रवार तुम्हाला कुरिअर करणार, मी शनिवारी नाही करत. म्हणजे माझं हे रिझन असतं. ही तुम्ही म्हणू शकता की चूक आहे जी तुम्ही परत कधीच नाही करणार. म्हणजे कधीतरी शनिवारी पाठवलं असेल एखादा ग्राहकाने तुम्हाला दिलेला फीडबॅक जो तुम्हाला आतापर्यंत आठवत आहे की? एक पुण्याचा ग्राहक होता, त्यांनी मला अशी सकाळीच ऑर्डर दिली. मला ऍक्च्युअली तो कॉस्मॉस बँकेचाच ग्राहक, म्हणजे मॅनेजर होते ते, दांडेकरां थ्रू आले होते ते मला. त्यांनी नंतर पुण्याला त्यांची बदली झाली. पुण्याला त्यांनी मला फोन केला की मला सोलापुरी चादरी पाहिजे 2. त्यांनी मला 10 वाजता फोन केला, दुपारी लगेच पेमेंट केलं. मी संध्याकाळी त्यांना कुरिअर केलं आणि सकाळी त्यांना पुण्याला पण पोचून गेलं. आणि ते एवढे खुश झाले, म्हणाले मी तुम्हाला कालच फोन केला 10 वाजता आणि तुम्ही आज मला 10 वाजता मिळूनही गेली म्हणजे सादर. त्यांना खूप आवडलं. म्हणाले खरंच तुम्ही, म्हणजे मला आजपर्यंत मी एवढ्या ऑर्डर करतो, पण आजपर्यंत असं मला कधी दुसऱ्या दिवशी मिळालेलं एक पण मला असं कोणतं प्रोडक्ट नाहीये की जे मला मिळालं. तुम्ही खरंच म्हणाले एवढे मेहनत करून. तुम्हाला वाटतं ना ऑर्डर आल्या तुम्ही पहिली गोष्ट पॅकिंग करून पाठवण्याचं करत? बरोबर, हो सर. कदाचित बाकीचे लोक ती चूक करत. मी पेमेंट जर त्यांनी केलं ना, मी लगेच त्या दिवशी त्यांना लगेच कुरिअर करून टाकते. पेमेंट मी केलं तर बाकी नाही ठेवत. पेमेंट जर तुम्ही नाही केलं तर मग मी त्यांना सांगते उद्या जरा प्लीज करून टाका. म्हणजे मी फोटो पाठवून देते, पॅकिंग करून ठेवते, बरोबर, की हे मी पॅकिंग केलंय पण पेमेंट करा, मी लगेच कुरिअर करते. आपला नियमच आहे. तो नियमच आहे. त्यामुळे मी ते लगेच करून टाकते. बरोबर. कोकण बाजूमध्ये स्टॉल लावायचा निर्णय कधी घेतला आणि कसा घेतला? म्हणजे तेव्हा काय घडलं होतं की बाबा
कोकण बाजारचे स्टॉल तर चालू होते, तुम्ही पहिल्या एक्झिबिशनला होते? हा, पहिल्या एक्झिबिशनला सर मी नव्हते. मग तुम्ही कसं काय घेतलं दुसरा एक्झिबिशन, ते पहिलं एक्झिबिशन एवढं हाऊसफुल झालं आपलं कोकण बाजारचं. मग मला तेव्हा आत्मविश्वास नव्हता की म्हणजे मी कधी लावलंच नव्हता, कसं करतात माहिती नाही. मग नंतर दुसरा ते वाचून कोकण बाजार आपलं फेसबुकवर वाचून एवढा चांगला प्रतिसाद मिळाला असं बघून मी म्हटलं चला आपण पण प्रयत्न करू तर काय होते. त्यापासून मी तिसऱ्या प्रदर्शनापासून सुरुवात केली कोकण बाजार. ओके ओके, जोगेश्वरीच्या. हा, आणि नंतर मग मी आता म्हणजे 27 तर मी कंटिन्यू केले सर. अगदी 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 अगदी. म्हणजे मला वाटतं 80 तर मी नक्कीच डेफिनेटली केले म्हणजे कोकण बाजार. भरपूर मोठा नंबर आहे तो. जेव्हा पहिल्या दिवशी स्टॉल लावलात आलात त्या दिवसाचा काय अनुभव होता? कारण आपण ना पहिल्यांदाच आपल्या सगळ्या उद्योजकांना वगैरे भेटतोय, कदाचित कोणीतरी पोस्ट बघितलं असतील, कोणातरी बोलणं झालं असेल, कोणाचं प्रोडक्ट मागवलं असेल. तिकडे आल्यानंतर पहिला दिवस कसा गेला तुमचा? ते आल्यानंतर ते ऍक्च्युली आमचे ते बॅग एवढ्या हेवी होत्या, ते उचलून स्टॉलवर आणेपर्यंत ते कसा लावायचा स्टॉल तो पण माहिती नव्हता. त्या आजूबाजूचे कसे लावतात ते बघून आम्ही ते स्टॉल लावलं. त्यातही हे म्हणजे मला असं वाटतं दिव्यातेलीच होत्या, त्या म्हणाला की हे चादर इकडे लावा, हे बेडशीट इकडे लावा. असं करत करत ते आम्ही सुधारणा केली की आता कुठे, तेव्हा आमचा सिंगल स्टॉल होता, बरोबर, आता आम्ही एल स्टॉल लावतो. म्हणजे आमचे प्रोडक्ट एवढे वाढलेत ते एल स्टॉल पर्यंत गेलंय म्हणजे असं. बिलकुल बिलकुल. ग्राहकांचा प्रतिसाद कसा होता कोकण बाजारमध्ये? हा, मी तेच म्हणजे तेव्हा खूप छान प्रतिसाद होता. कारण सोलापुरी चादर इथे मुंबईमध्ये मिळणं तर म्हणजे असेच डुप्लिकेट मिळतात आणि तुम्हाला ऑन द वे तिकडे मिळते, चालता चालता बघितले आणि ते मिळाले तर ते माझं प्रोडक्ट तेव्हा म्हणजे चालूच झालं. मी 20,000पासून 18,000 म्हणजे 18,000पासून सुरुवात केली होती फर्स्ट कोकण बाजार. म्हणजे लावले प्रोडक्ट आणले होते. हा, इन्व्हेस्टमेंट. आज म्हणजे 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे चादरींमध्ये. हा, चादरींमध्ये. जोरदार जोरदार, चांगली मजा आहे, प्रश्नच नाही. तुमचं चादर, सतरंजी, दरी, अजून ते दोहर, बेडशीट, काय पट्टी, दोहर, भोजनपट्टी. हा ना, मला घोंगडी पट्टी आठवते. ओके, तर ती भोजनपट्टी, ह्याच्यातलं कोणतं प्रोडक्ट सगळ्यात जास्त विकलं जातं आताही आणि पहिल्यापासून? पहिले तर सोलापुरी चादरच होती सर. आता मी भोजनपट्टी म्हणजे गणपतीच्या दिवसात खूप भोजनपट्टी जातात गणपतीच्या दिवसामध्ये, पंक्तीला पाहिजे, बरोबर. कारण त्याच्यानंतर माळवस सुरू होतो, तर माळवसाला पण म्हणजे लोकांना बसण्यासाठीच लागते. तर माळवसामध्ये ते आणि भोजनपट्टी आणि सतरंजी आणि पंचे पण आता मी ज्यापासून आणण्याला सुरुवात केली असेल तर म्हणजे प्रदर्शनामध्ये म्हणजे कमीत कमी 20-25 पंचे म्हणजे सेल होतात. पंचे? हा, पंचे म्हणजे टॉवेल, अंग पुसायला. ओके, अंग पुसायला बिग साईज आहेत सर. म्हणजे लांबीला खूप मोठे आहेत ते, 6 फूट आहेत म्हणजे लांबीला. असं सरांनी, अजय यादव सरांनी तर एक म्हणजे मला असं कॉम्प्लिमेंट दिलेली की मी जर आपण ट्रेन मध्ये जाताना चादर विसरलो तर त्या आरामात ते अंगावर पूर्ण चादर सारखं ते पंचा होऊ शकतं. ओके, काय बदल घडला कोकण बाजारमुळे तुमच्या व्यवसायात? म्हणजे तुम्ही सुरू केला हा एक विषय, आपण बाकी पण बरेच इनिशिएटिव्ह घेतो, आपण ट्रेनिंग अरेंज करतो, आपण दर आठवड्याला भेटतो. अजय सर माइंडसेट वरती गायडन्स करतात उद्योजकांना. तर काय बदल घडला तुमच्या व्यावसायिक आयुष्यात? खूप सर, खूप म्हणजे मला इथला पण व्यवसायामधला माहिती नव्हता, तो मी ज्ञ पर्यंत पोहोचली म्हणजे कोकण बाजारमुळे. कोकण बाजार म्हणजे माझा व्यवसाय, जसं आपण म्हणतो ना एखादं बाळ मी घेतलं होतं, ते कोकण बाजारमुळे ते माणूस झालं म्हणजे मी असं म्हणेन. म्हणजे कोकण बाजारमुळे एकतर मी शिकली की कसं मार्केटिंग करायचं, ग्राहकांशी कसं बोलायचं, एक आत्मविश्वास मला कोकण बाजारमुळे आला. आज मी जी काय आहे, मी तर असं सांगेन की आज मी जी काय आहे एक कोकण बाजार उद्योजका, ती फक्त आणि फक्त कोकण बाजारमुळेच आहे. ग्रेट ग्रेट. आजूबाजूचे जे उद्योजक असतात बाकीचे, त्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं? त्यांच्यामध्ये ते पॅकेजिंग त्यांचं बघून मला खूप आवडतं. ते आपले जे पुढे जे व्यवसायामध्ये त्यांचं पॅकेजिंग मी आधी ते शिकले खरं तर कोकण बाजारमध्ये, कारण मला माहित नव्हतं की ते समोरचा माणूस कसा, म्हणजे आपले उद्योजक कोकण बाजारचे ते ग्राहकांशी कसं बोलतात, संयम कसा बाळगावा. आता माझी चादर पण कधी उघडून बघतात, नाही आवडली डिझाईन तर नाही घेत, पण मी म्हणजे आम्ही कधी उद्धोजक उलट उत्तर नाही करत की बाबा तुम्ही एवढं बघितलं आणि घेत नाही.
ठीक आहे, तुम्हाला नाही आवडली नाही. काही उद्योजक आम्हाला असंही सांगतात की नका उघडून बघू, ठीक आहे, चांगली ठीक आहे आम्हाला, पण आम्ही म्हणतो नाही, आमचं काम आहे ते तुम्हाला उघडून बिलकुल बिलकुल दाखवणं. बिलकुल. हा, म्हणजे बघून तर जा, हात तर लावून जा. हा असं म्हणजे आम्ही ते उघडून दाखवतो. भले ती घडी करायला लागली तरी पण आम्ही सांगतो नाही, आम्ही पण जातो दुकानात काही घ्यायला तर आम्ही पण बघितल्याशिवाय बघणार. घेत नाही. हा आम्ही पण, तर आमचं काम तो आहे पण ते बघणार. की हा आम्हाला म्हणजे ते आमचं वय बघून असं बोलतात की नाही तुम्ही ठीक आहे राहू दे ना, आम्ही चालणार. आम्ही सांगतो नाही, तुम्हाला ते बघून इथे बघा, व्यवस्थित बघा आणि मग घ्या. आणि मग ते घेतात. एक वेगळा प्रश्न, या सगळ्यामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढलाय का? खूप Personal सर, level ला? खूप सर. मी तेच म्हणते, म्हणजे मी ते अचा काय असं आम्हाला माहिती नव्हतं. ते कोकण बाजारमुळे एक्झिबिशन लावून लावून आमचं बोलायचा, ग्राहकांबरोबर कसं बोलायचं, संयमाने कसं वागायचं, ते या एक्झिबिशन मध्येच आम्हाला कोकण बाजारमुळे समजलं म्हणजे. आणि सावंत फॅमिलीमध्ये वट वाढली काय? हा सर, बिझनेस मध्ये सर ते तर वाढलीच म्हणजे. आणि गावामध्ये मला कोण म्हणजे असं उद्योजिका म्हणून ओळखत नव्हतं, पण आज एक मला कोकण बाजारमुळे उद्योजिका म्हणून मला ओळखलं जातं. रिस्पेक्टने ओळखलं जातं. हो, रिस्पेक्ट. पहिलं जसं बघितलं यायचं ना की बिझनेस करतोय म्हणजे ह्याला काही जमत नाही म्हणून करतोय, आजही तसंच बघितलं जातं? आज नाही, आज म्हणजे मी जेव्हा आली म्हणजे कोकण बाजारमध्ये, जेव्हा हे माझे प्रोडक्ट सुरू केले, तर असं म्हणजे असं ऐकवलं बरेच जणांनी की काय कशाला फंदात पडते, काय म्हणजे तुला एवढी काय गरज आहे, म्हणजे तुला काय गरज आहे ह्या वयामध्ये. मी म्हटलं नाही, मला माझी इच्छा आहे, माझी गरज आहे, मला हे आवड, म्हणजे मला हे करायचंच आहे म्हणजे काहीतरी. आणि म्हणून मी आणि आज त्या सगळ्यांची तोंड बंद झाली. जबरदस्त जबरदस्त. ओके, ज्या लोकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, घरातनं व्यवसाय सुरू करायचा, त्या लोकांना तुम्ही काय सल्ला? त्यांना मी नक्की सांगेन, माझ्याकडे बघा 5 वर्ष मी आहे म्हणजे कोकण बाजारमध्ये आहे. तुम्ही अगदी छोटा नाही छोटा काही पण, अगदी पिनअप जरी तुम्ही विकत असाल तरी नक्की, आणि कोकण बाजार तुमचं पहिलं प्लॅटफॉर्म बनवा. मी असं सांगेन, कोकण बाजार तुम्ही पहिला, आणि नुसतं एकदा दोनदा स्टॉल लावून नाही तर तुम्ही तुमची ओळख पहिली निर्माण करा, बरोबर. तरच तुम्ही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला स्टॉल लावता येत नसेल तर तुम्ही फक्त कोकण बाजारमध्ये या आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याकडे लक्ष द्या. म्हणजे फिजिकल एव्हिडन्स जो बिझनेसला द्यायचा असतो त्यासाठी स्टॉल आहे. परवडत नसेल तर फक्त या, आम्ही तिकडे फ्री टेबल ठेवलेला आहे, तो वापरा, तिकडे तुमचे प्रोडक्ट ठेवा आणि त्याची प्रसिद्धी करायचा प्रयत्न करा. हा ना, एक लाईव्ह तिथे कोकण बाजारमध्ये घेऊ शकता. ऑब्व्हियसली आपण ह्या सगळ्या फॅसिलिटी फक्त आपले जे मेंबर्स आहेत, प्रोकेबे मेंबर, कारण आपल्याकडे मुख्य विषय आहे की इकडे काही भानगड नाही झाली पाहिजे, कोणता फ्रॉड नाही झाला पाहिजे आपल्या कम्युनिटीमध्ये. तेवढा एकच विषय. बाकी सुरुवात करायची तुम्हाला, कधी उठा कधी सुरू करा, बरोबर ना ते? सर मी एक सांगेन की कोकण बाजार कोकण बाजार जे काय स्टॉल लावण्यासाठी जे काय पैसे घेतं ते मला वाटतं पूर्ण याच्यात कोण घेतच नसेल, म्हणजे कारण मी कोकण बाजार मला नाही, आपला तो व्यवसाय आपण करत नाही. म्हणजे मी माझ्या कन्सल्टेशनचे जे पैसे घेतो ते मोजून घेतो. हा जो विषय ना तो सस्टेनेबल होण्याच्या दृष्टीने आपण सुरू केला पहिल्या दिवसापासून. सस्टेनेबल म्हणजे काय की ती गोष्ट पुन्हा पुन्हा घडवता आली पाहिजे. पुन्हा पुन्हा घडवता येण्यासाठी तिकडे ग्राहक आले पाहिजे, खरेदी झाली पाहिजे, ग्राहक खुश राहिले पाहिजे. ते असं नाही झालं पाहिजे की ते इकडे गेलं की महाग मिळतं, इकडे गेलं की माल खराब मिळतो, असा फीडबॅक गेला तरी पण डेंजर आहे. आपल्याला काय पाहिजे, माल चांगला मिळतो, रिझनेबल रेटमध्ये मिळतो, कारण स्वस्त तर देता नाही ना जर माल चांगला असेल तर. माणसं व्यवस्थित आहेत, म्हणजे ती उद्धट नाही, ती फसवत नाही, एवढं इन्शुअर केलं. आणि त्याच्यानंतर काय खर्च येतो त्याच्या हिशोबाने त्याला फिजिबिलिटीसाठी किती घेतले पाहिजे तेवढंच घेतो. आता तिकडे सगळे खर्च वाढायला लागले की आपलं थोडासा तरी पण सर बाहेर म्हणजे खूप घेतात. म्हणजे मला ते म्हणायचं की बाहेर ज्याच्या त्याच्या अर्धे पण कोकण बाजार घेत नाही, मला ते बोलायचं. म्हणजे त्यामुळे नवीन उद्योजकांनी नक्की आपला व्यवसाय कोकण बाजारात या आणि सुरू करा, मला असं बोलायचं. नक्की नक्की. ज्याला पण यायचं बिंदास्त या. आणि असं काय ते काय म्हणतात जुन्या लोकांची गुंडगिरी वगैरे असं काय नाही इकडे. तुम्ही या, घरात बसून फाटक्या कानाने ऐकू नका, शांतपणे विचार करा, इकडे या, बघा, यांना भेटा, उद्योजकांना भेटा, जे ऑलरेडी आहेत त्यांना भेटा. आणि कोणत्याच प्रकारची पार्शालिटी ह्या सगळ्यामध्ये होत नाही. ही फक्त लोक त्यांनी रिपिटेशन वारंवार केलेत म्हणून तुम्हाला वारंवार दिसतात की ते त्यांनी तेवढे कमिटेड आहेत ते त्यांच्या बिझनेसमध्ये. चला ताई, रॅपिड फायर राउंड सुरू करते हैं. चलो, तुमची सुपर पॉवर सांगा. माझी सुपर पॉवर सोलापुरी चादर आणि सोलापूर. ते तर प्रॉडक्ट झालं, सुपर पॉवर काय?
सुपर पॉवर म्हणजे ताकद तुमची. हा, माझी ताकद, माझा आत्मविश्वास. क्या बात आहे. तुमचा बेस्ट सेलर प्रोडक्ट? सोलापुरी चादर आणि पंचा. ओके. तुम्हाला प्रेरणा देणारी व्यक्ती? माझा भाचा स्वप्नील बागवे. क्या बात आहे. ओके. तुम्हाला पॅकेजिंग करायला आवडतं बिझनेस मध्ये की मार्केटिंग करायला मार्केटिंग आवडतं? करायला हा ना, मजा येते. मजा येते. ओके. तुमची सुधारायची एक सवय जी तुम्हाला सुधारायला आवडेल? हेच की सोशल मीडियावरती म्हणजे कोकण बाजारवरती रोज एक पोस्ट टाकायचं. म्हणजे नक्की मार्केटिंग मधलं करायचं. सातत्य हा, हा. सुधारायचं तुम्हाला. सुधारायचं. पण इच्छा असली ना की गोष्टी होतात. होतात. आता तुमच्याकडनं जेवढं होतंय तेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करताय. ती ग्रेट गोष्ट आहे, जबरदस्त गोष्ट आहे. ओके. आणि म्हणून आम्ही ना बाकीच्यांना जेवढं काय बोलतात कठोर बोलायचा प्रयत्न करतो, ताईंच्या बाबतीत थोडासा सॉफ्ट कॉर्नर आहे आमच्या सगळ्यांना, म्हणून थोडं ते टॉलरेट करतो. पण तुम्ही आता नियमित पोस्ट करायला सुरुवात करा. ओके. एक्झिबिशन की ऑनलाईन काय जास्त आवडतं? एक्झिबिशन. कारण हा ना, समोर इतर लोकं उद्योजकांना म्हणजे आपल्याला बघता येतं, ग्राहकांना भेटता येतं, त्यांच्याशी बोलता येतं, मग त्यामुळे एक्झिबिशन जास्त आवडतं. कोकण बाजार एका शब्दात? कोकण बाजार मला माझ्या व्यवसायाला भरारी देणारं व्यासपीठ. ओके. एका शब्दात. चला एका वाक्यात सांगितलं तुम्ही, एका हरकत नाही. वाक्यात. चलो ठीक आहे. एका वाक्यात तुमच्या व्यवसायाला भरारी देणारं व्यासपीठ. व्यासपीठ. ग्रेट, जबरदस्त. ओके. कोकण बाजार मधले तुमचे फेवरेट उद्योग? हे मी फक्त भांडण लावण्यासाठी करतोय. कोकण बाजार मधले तुमचे फेवरेट उद्योजक? कांचन पालकर. अरे बापरे. कांचन पालकर गेट्स 2 votes. भजन आवडतं की डीजे? भजन. भजन? डीजे नाही आवडत सर. डीजे नाही आवडत म्हणजे यू हेट डीजे? नाही नाही, हेट डीजे नाही नाही. म्हणजे फक्त भजन आवडतं जास्त. हा. डीजे वाजलं तर DJ ठीक आहे, बघायला, चांगली हा, गोष्ट आहे. बघायला. चांगली गोष्ट आहे. कोकण बाजार मधल्या उद्योजकांचे टॉप 3 प्रोडक्ट्स की अच्छा. तुम्हाला आठवणारे की बाकीचे विकतायत पण तुम्हाला आठवतात असे टॉप 3 प्रोडक्ट्स? दिव्याताईंचं ब्लाऊज ड्रेस आवडतं. ओके. दांडेकर, सारिका दांडेकरचे गाऊन्स आवडतात. थर्ड अतुल सावंतांचं ते Puzzles. हा, पझल्स. सुपर, जबरदस्त ताई. अशीच एनर्जी तुमची राहू द्या ताई. जबरदस्त काम करताय तुम्ही, प्रचंड मेहनत करताय. सगळ्यात शेवटी जाताना फक्त नवीन उद्योजकांना तुम्ही काय सल्ला द्याल? हेच सांगेन की कोकण बाजारमध्ये या, आपले प्रोडक्ट तुम्ही वारंवार आलात तर ग्राहकांना समोरासमोर दिसाल, त्यांना ते तुम्ही दिसला, तुमचे प्रोडक्ट दिसला तरच त्यांना विश्वास बसेल, तरच ते तुमच्याकडून परत परत खरेदी करत राहतील. तेव्हा कोकण बाजारमध्ये या. ऑनलाईन भले तुम्ही ऑनलाईन प्रो के मेंबर व्हा, ऑनलाईन तुम्ही दिसायला लागाल तुमचे प्रोडक्ट, तर तुम्हाला रिपीट ऑर्डर येत राहतील. त्यामुळे कोकण बाजार नक्की जॉईन करा आणि मेंबर व्हा, असंच सांगेन मी. नाही, खरं आहे. कारण ह्या पहिल्या दिवसापासून कोकण बाजारच्या तिथूनच तो व्यवसायाला सुरुवात झाली आहे. चलो, थँक्यू सो मच चारुताई. मजा आली तुमच्या सोबत आणि असंच काम करत राहा तुम्ही. आणि साहेबांना पण सांगा, जोरदार मेहनत करता तुम्ही, खूप छान वाटतं आम्हाला बघून. आता स्टाफ वगैरे वाढवायला चालू करा आणि व्यवसाय प्रचंड मोठा करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण.